राज्यातल्या आणखीन एक प्रकल्प परराज्यात पळवल्याचा अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। गेल इंडियाचा प्रकल्प मध्य प्रदेशात गेल्याचा दानवेंचा दावा। उद्धव ठाकरेंनी मतदानाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चौकशी होणार, आशिष शेलार यांनी केली होती ठाकरेंच्या पत्रकार परिषदेसंदर्भात तक्रार। काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर विशाल पाटलांची हजेरी। स्नेहभोजनात विशाल पाटलांसह विश्वजित कदमांच्या उपस्थितीने काँग्रेसच्या भूमिकेवर सवाल। बजरंग सोनवणेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नोटीस। लोकसभा निवडणुकीदरम्यान खर्चात तफावत आढळल्यानं नोटीस, तर पंकजा मुंडेंना अभिलेख तपासणीची सूचना। घाटकोपर दुर्घटनेनंतर बीएमसीला जाग, होर्डिंगच्या धोरणासाठी नव्या समितीची स्थापना। बीएमसीच्या होर्डिंगबाबत धोरण ठरवण्यासाठी अश्विनी जोशींच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समितीची स्थापना। पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बार, पब आणि वाईन शॉपवर नजर ठेवण्याची काँग्रेसची मागणी। नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना काँग्रेसचं निवेदन। मुंबईत मालमत्ता कर भरण्यासाठी उरलेले फक्त 3 दिवस, त्यानंतर मुंबईकरांना प्रति महिना 2% दंड आकारला जाणार। सीईटीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार। निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची सीईटी सेलची माहिती। मुंबईवर पाणी कपातीचं संकट, 7ही धरणांमध्ये केवळ 10% पाणीसाठा। प्रशासनाकडून आठवडाभरात फेर आढावा घेतला जाणार। पुण्यात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार, तर दंडाच्या रकमेतही वाढ करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रस्ताव। उल्हासनगरमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद, नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन। भारताच्या मोबाईल गेमिंग मार्केटमध्ये वेगानं वाढ होते। 2023च्या आर्थिक वर्षात गेमिंगमधून सोनी कंपनीला सर्वाधिक $26.4 अब्ज नफा। पश्चिम बंगालमध्ये 2010 नंतर सरकारने दिलेली 42 प्रवर्गाचं ओबीसी आरक्षण रद्द। कोलकाता हायकोर्टाचा मोठा निर्णय। IPL 2024 एलिमिनेटर फेरीज, रॉयल चॅलेंजर बंगळुरू स्पर्धेतून आउट। राजस्थानचा RCBवर दणदणीत विजय। क्वालिफायर राऊंडमध्ये हैदराबादची गाठ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।